Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 पावन पावन नाम प्रभूचे केले मजला धन्य कीर्ती मन माझे आनंदे भरले गाते प्रभुरायाची स्तुती. माता मरियेच्या तोंडातील हे स्तोत्र आहे आणि अमलाश्रमची मध्यस्थिनी म्हणून अमला आई आपलं स्वागत करत आहे. अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट आयोजित केलेली आहे ते म्हणजे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी. नुकताच अमलाश्रम मध्ये एक रिट्रीट झाली, सिल्वर जुबली रिट्रीट, आणि या रिट्रीट मध्ये 115 जोडप्यांनी भाग घेतला आणि या रिट्रीटचा अनुभव त्यांनी घेऊन गेलेले आहेत. हा अनुभव ते घेऊन गावामध्ये गेले असताना अनेकांनी आम्हाला फोन करून सांगितलं की ही जी रिट्रीट झाली अशा प्रकारची रिट्रीट तुम्ही पुन्हा एकदा घेणार का? आम्हाला सुद्धा या रिट्रीट मध्ये भाग घ्यायचा आहे. म्हणून अमलाश्रम पुन्हा एकदा या फेब्रुवारी महिन्याच्या 14, 15 आणि 16 तारखेला अमलाश्रम मध्ये पुन्हा एकदा लग्न झालेल्या जोडप्यांसाठी एक नवीन रिट्रीट ठेवण्यात येत आहे. ज्या लोकांची इच्छा आहे या रिट्रीट मध्ये भाग घेण्याची त्यांना या रिट्रीट मध्ये आम्ही स्वागत करत आहोत. फादर बेन्नी, सर्व MMIच्या सिस्टर्स आणि अमलाई तर्फे आम्ही तुमचे स्वागत करत आहोत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पिता, पुत्र, पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझा प्रिय बंधूंनो, भगिनीनो, लहान लेकरांनो आणि प्रिय फादरांनो आणि सिस्टरांनो, हालेलुया. एका मुलीने मला सांगितलं, फादर माझा रक्त, माझ्या अंगावरचं रक्त काढून रक्तामध्ये मी तुम्हाला लिहून देतो, माझ्या पप्पाचं दारू कधी सुटणार नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माणसाला असे वाटते. हालेलुया. तरी परमेश्वराचं वचन असे आहे, एका देशाचा अधर्म एका दिवसामध्ये परमेश्वर दूर करून देणार. एका देशाचा अधर्म ज्याला एका दिवसामध्ये दूर करता येते, एका व्यक्तीचा अधर्म दूर करता येत नाही का? हालेलुया. आपल्याकडे बघताना परमेश्वर निरंतर तुमच्या प्रत्येकाच्या नावाने परमेश्वर सांगणार, हा नेल्सन, सर्व दुनिया सांगत आहे चोर आहे म्हणून. हालेलुया. हा नेल्सन, हालेलुया, माझ्यासाठी माझ्या समोर निष्पापी आहे. काही वातावरणाने त्याने तसं बनवलं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, आपण पाहतो क्रूसावरच्या येशूने काय बोलले, या लोकांनी चुका केल्या बा, काय करायचं बापा, माझ्या डोक्यावर आला असं बोललं का? क्रूसावरून काय बोलले? बापा त्यांना क्षमा कर, कारण ते काय करते ते त्यांचं त्यांना कळत नाही. खरं आहे ते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. रात्रभर दारू पिऊन बसलेला ज्याचा पप्पा आहे, नवरा आहे, रात्रभर शिव्या दिलेला आहे, उद्या सगळ्यांना तुकडा करणार बघा म्हणून बोललेला आहे. हालेलुया. तो पप्पा सकाळी उठल्यावर काय बोलत आहे? मी बोललो का? असं बोललो का? मी कधी असं बोललो? मी काय बोलणार नाही. हालेलुया. म्हणजे हे सर्व कोणी बोललेलं आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रियानो, प्रभू येशू तुमच्याकडे बघून तुमच्या बाजूने निरंतर बोलणार. तुमच्याकडून कितीही चुका झालेल्या असल्या तरी तुमच्याच बाजू परमेश्वर घेणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपले जस्टिस
आपल्या न्याय परमेश्वर आहे, दुसरा कोण नाही. हालेलुया. आता सिस्टर अलिशा वचन संख्या 2 एकदा वाचणार. आपण वचन संख्या 2 कडे लक्ष देऊया. सकरिया ग्रंथ 3 अध्यायातील 2 वचन. मग परमेश्वर सैतानास म्हणाला, अरे सैताना, परमेश्वर तुला धमकी देवो, येरुशलेम आपलीशी करणारा परमेश्वर तुला धमकी देवो. पुढे हा अग्नीतून काढलेले कोणीच नव्हे काय. हालेलुया. हा अग्नीतून आगीतून काढलेले कोणीच नव्हे काय. कोळीत नव्हे का. हालेलुया. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ काय? हालेलुया. आगीतून काढलेले कोळीत म्हणजे काय आहे? हालेलुया. आता बघताना बाहेर राख बसलेला आहे. हालेलुया. त्याचे कुठून बाहेर आलेला आहे? आतमध्ये अजून आग आहे. आतमध्ये अजून आग आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. तुम्ही ऐकलं असेल, पोप जॉन पॉल दुसरे यांच्या काळामध्ये हालेलुया एक फादर रस्त्यावरून जाताना एक भिकारी तिथे बसलेले दिसले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्या फादरांनी त्यांना ओळखलं, हा भिकारी नव्हे, तर एका काळामध्ये माझ्या बरोबर फादर बनलेले एक फादर आहे. त्यांनी याचकपणा सोडलेला आहे. हालेलुया. आता तो भिकारी झालेला आहे, रस्त्यावर बसलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्यांना पोप साहेबांच्याकडे पोहोचवलं. पोप साहेबांनी सांगितलं त्याला जेवायलाच बोलवा. हालेलुया. पोप साहेब त्याच्याबरोबर बसून जेवले. हालेलुया. जेवण झाल्यावर पोप साहेब त्याच्याकडे जाऊन त्याला सांगितलं, मला संसार व्हायचा आहे. हालेलुया. पोप साहेबांचा संसार त्याला ऐकायला लावलं. कारण काय आहे? एकदा गुरुदीक्षा घेतलं तर मरेपर्यंत तू एक फादर आहे. एकदा बप्तिस्मा घेतलं तर तू आयुष्यभर कुठल्या दंगा केला असला तरी हालेलुया मरेपर्यंत तू ख्रिश्चन आहे, देवाचं लेकरू आहे. एकदा तुम्हाला दृढीकरणाचा संस्कार मिळाला तर तू मरेपर्यंत पवित्र आत्म्याचा अभिषेक स्वीकार केलेली व्यक्ती आहे. हालेलुया. हालेलुया. प्रियानो, रिट्रीटचा वेळ प्रत्येक आत्म्याला बाहेर काढून हालेलुया परमेश्वर त्याला सांगत आहे, अरे जोब, अरे इयोब, हालेलुया तू कोळीत आहे. हालेलुया. बरोबर आहे. तू गेल्या 6 महिन्यामध्ये दारू पिलेलं नाही असं एक दिवस नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तू दंगा केलेला नाही असा एक दिवस नाही. हालेलुया. हालेलुया. तरी रिट्रीटच्या वेळी परमेश्वर तुला बाहेर काढून तुझ्याकडे बघून तुला सांगत आहे, तू आगीतून बाहेर आलेले कोळीत आहे. हालेलुया. तुझ्या आतमध्ये आग आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी परत एकदा फुंगीन. हालेलुया. थोडी वेळ फुंगलं तर आतमध्ये असलेले सगळे आग बाहेर येणार. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे तुम्ही सर्व आता आगीत आहे. हालेलुया. ठरलेलं आहे. हालेलुया. एकमेकांना टक्कर देताना सांभाळायचं, नाहीतर आग लागणार. हालेलुया. धन्यवाद येशू.
हालेलुया, हालेलुया, हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. मग आपलं काम काही आहे. अनेकांनी मला विचारलं फादर संदेश काही आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने प्रत्येकाला संदेश दिला. काही लोक उशिरा झाला त्यांच्याशी मला जास्त बोलायला भेटलं नाही. हालेलुया. परमेश्वराकडे जाणाऱ्यांना परमेश्वर भरपूर संदेश देतात. हालेलुया. दुसरा अध्याय या जकरिया ग्रंथामध्ये दुसरा अध्यायातील 13 वचन एक संदेश आहे. ज्यांना संदेश नाही मिळाला संदेश घ्या. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जकरिया ग्रंथ 3 अध्यायातील 13 वचन काय लिहिलं तिकडे? याच पुस्तक. सर्व मनुष्य परमेश्वरापुढे स्तब्ध व्हा, कारण तो आपल्या पवित्र निवासातून उठला आहे. हालेलुया. परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये तू शांत हो. बस. हालेलुया. मी तुम्हाला त्या ताईच्या विषयी बोललो, त्या प्राचार्य बहीण आहे. हालेलुया. हे जे वाचन आहे मी तिला ते वाचन समजावून देता सर्वांना बसले सर्वांना हे वाचन मी समजावून देत आहे. हालेलुया. अचानक त्यांनी सांगितलं, फादर आता माझं डोकं दुखत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराच्या सान्निध्यामध्ये शांत राहिलं तर हालेलुया शैतान हारणार. तुला डिस्टर्ब करणे त्याचे काम आहे. तू त्यात बळी पडायचं नाही. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो, मला देवाने शिकवलेली गोष्ट असे आहे, आमच्या घरी काहीतरी बिघडल्यासारखं दिसलं तर माझा मोठा भाऊ, तो एवढा भक्तिमान नव्हता तेव्हा. हालेलुया. माझा मोठा भाऊ मी छोटा आहे. हालेलुया. जेव्हा तो 4वी मध्ये 7वी मध्ये 10वी मध्ये होते, हालेलुया, कुठेतरी वातावरण बिघडत आहे दिसलं तर हा माझा हात पकडायचा, मला सांगायचा ये. हालेलुया. मी पकामधून होता ये म्हणजे मी बोला जाणार बरोबर. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला घेऊन चर्चमध्ये जायचा. हालेलुया. आम्हा दोघांना सुरुवातीच्या काळामध्ये रोसरीचा सुरू घ्यायला सुरू माहिती नाही. तरी माझ्या मोठा भाऊ आणि मी आम्ही दोघे तिथे बसून एक आमच्या सगळी बापा आणि हा नमो एक बापूंमध्ये बोलून झाल्यावर प्रार्थना करून हालेलुया. रहस्य बोलता येत नाही तरी पुढच्या रहस्य चालू करणार. हालेलुया. प्रियानो, 50 नमो हे कृपापूर्णमध्ये झालेला आहे. 5 आमच्या स्वर्गातील बापा प्रार्थना झालेला आहे. हालेलुया. आम्ही घरी येताना आम्हाला दिसलेलं आहे वातावरण निराळा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या लेकरांना भरपूर काय करायची गरज नाही. हालेलुया. शांततेत अधून मधून एक रोसरी करा. एका रोसरीमध्ये तुम्हाला लागणारा सर्व काही आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमच्यामध्ये कोणाला तरी छातीमध्ये ओपन सर्जरी व्हायला पाहिजे म्हणून डॉक्टरांनी बोललेलं आहे. अशा कोणतरी एका पेशंटच्या छातीतील ऑपरेशन परमेश्वराने आता रद्द केलेलं आहे. एक जोरदार थाळी. हालेलुया. हालेलुया. पोटावर कायम सूजन येत आहे आणि दुखणं होत आहे.
अशा कोणतरी एका व्यक्तीच्या पोटावर जे सूजन आणि दुखणं येत आहे ते तुम्ही आता दूर केलेलं आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी किडनीच्या संबंधातील खास करून उजव्या भागातील किडनीला जास्त त्रास असलेल्या कोणत्या एका व्यक्तीच्या किडनीच्या त्रासामध्ये प्रभूने आता मदत केली आहे. प्रभूने त्यांना बरे केलेलं आहे. लग्नाच्या विषयी चिंतामध्ये असलेल्या अनेक लोकांच्या लग्नाच्या संबंधातील चिंता परमेश्वर दूर करून देत आहे. तुमचा लग्न, तुमच्या घरातील लग्न देवाच्या कृपेने व्यवस्थित पार पडणार असे येशू तुम्हाला सांगत आहे. हालेलुया. स्पॉन्डिलायटिसच्या संबंधातील त्रास भयंकर होत आहे. त्याचा परिणाम पाठीपर्यंत उतरलेला आहे. अशा कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. जिभेच्या संबंधामध्ये आजारपणा त्रास येत आहे असे कोणाला तरी पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. असे कोणतरी आहे ज्या व्यक्तीला एकदम बेचैन झाल्यासारखा होत आहे. एवढे बेचैन होत आहे की अधून मधून वाटते एखादी वेळी माझा जीवच जाणार. अशा भयंकर त्रासातून जाणाऱ्या व्यक्तीला प्रभू आशीर्वाद करत आहे. फर्स्ट कम्युनियनचा विचार मुलांचा जे चालू आहे त्या संबंधामध्ये परमेश्वर आशीर्वाद देत आहे. फर्स्ट कम्युनियन घेणारा एका लहान बाळाला एक विशेष आशीर्वाद परमेश्वर पुरवत आहे. पायाच्या गुडघ्याबरोबर पूर्ण पायाला जे त्रास आहे त्या व्यक्तीला प्रभू आता आशीर्वाद करत आहे. एका कानाने ऐकू येत नाही त्या स्थितीतील व्यक्तीला येशू स्पर्श करत आहे. असृष्टीचा त्रास असलेल्या अनेक लोकांना तो बरे करत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता पुत्र पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.